हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. ह्यांचे काका ऑफ झाल्यामुळे आम्ही गावी गेलो होतो. नंतर तिथून पुण्याला आलो होतो. 2-3 दिवसासाठीच गेलो होतो. हे बहिणीकडे आलो होतो आम्ही इथे पुण्याला. तर आम्ही गौरी गणपतीचं वगैरे म्हणलं चला काय असेल तर आपण शॉपिंग करून येऊया. तर आम्ही कुठे गेलो होतो बघा, पुण्यावरून माझ्या बहिणीच्या इथून मेट्रोने गेलो होतो आम्ही. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे, हा मुलगा, ती माझी बहीण आहे, हे माझे मिस्टर आहेत. मेट्रोने गेलो होतो आणि जागा नव्हती आम्हाला बसायला, तर उभे राहून गेलो होतो आम्ही मेट्रोने. हे बघा गर्दी बघा. आणि इथे आम्ही मंडईमध्ये तुळशीबागेत आलो होतो आम्ही. तर म्हटलं गौरी गणपतीचं काय भेटेल तर आपण चला शॉपिंग करूया. तर आम्ही दोघे आलो होतो, ती तिच्या मुलांना घेऊन वगैरे असं. तर म्हटलं चला सगळेच जाऊया आपण. नाही, तिच्या मुलाला ती ठेवून येणार होती माझ्या मिस्टरांपाशी. दोघेजण तिथे घरात थांबणार होते ते. तर म्हणाले चला सगळेच जाऊया. आणि हे सगळे भाजीवाले होलसेलवाले आहेत मंडईमध्ये तिथे. आणि नंतर तिथून आतमध्ये इकडे आम्ही तुळशीबागेकडे गेलो होतो. तर दगडूशेठ बाप्पाचं मंदिर वगैरे बांधायचं चाललं होतं एका साईडला. आणि हे सगळं एंट्री करतानाच हे सगळं लग्नाचं वगैरे साहित्य वगैरे असं होतं. एका साईडला फ्रूटचं होतं, हे तोरण वगैरे होतं इथे. हे बघा, हे फ्रूटचं होतं इथे. तर मला आणि माझ्या बहिणीला गौरीची बाळं घ्यायची आहेत म्हणून आम्ही गेलो होतो. तर इथून हे बघा, हे काय हुतात्मा असं काहीतरी हे शॉपचं नाव होतं आतमध्ये. ब्रिज असं सारखं काहीतरी खाली होतं, हे आता एवढं माहिती नाही आहे मला. तर इथे आम्ही गेलो होतो. हे बघा किती सुंदर आहेत ना. गौरीची बाळं, गौरी वगैरे एवढं भारी भारी होतं ना, मस्तच होतं हे सगळं. हे बघा. आणि डेकोरेट पण सामान खूप छान होतं. भजनी मंडळी वगैरे असं सगळं होतं हे इथे बघा. हे सिल्वर ताट वगैरे पूजेचं हे सगळं इथे होतं. काळं पडणार नाही असं होतं हे. आणि जेवढं आपल्याला डेकोरेटला गणपती बाप्पाला आणि गौरीला लागतं ते सगळं इथं मिळत होतं. हे बघा, हे तबला वगैरे, सुरपेटी, हे पाठीमागे भजनी मंडळी. पुन्हा हे बघा, हे छोटी जातं, तुळस सगळं इथे होतं छोटं. हे भांड्यांचा सेट होता, स्टीलचा बी आणि पितळेचा वगैरे बी होता. या समई वगैरे अशा होत्या ह्या. आणि ह्या उभ्या गौरी होत्या ह्या इथे. हे बघा छान होतं पण इथं, हे मस्त होतं. पण प्राईस जरा हे होती इथे, काय माहिती कशामुळे काय मला एवढं समजलं नाही, पण प्राईस खूप होती इथे. हे बघा. मग कमी करत होते का नाही ते माहिती नाही मला, का तर आम्ही नाही काय घेतलं इथे. आम्हाला बाळं घ्यायची होती, मला आणि माझ्या बहिणीला गौरीची. गौऱ्या तर आहेत आमच्याकडे, खूप सुंदर आहेत. ते आम्ही एकदा घेतल्या होत्या 2 वर्षापूर्वी, माझ्या आईने दिल्या होत्या गावावरून. ही छोटी छोटी बाळं बघा किती सुंदर आहेत. एवढे मस्त वाटत होती ना, पण प्राईस खूप बोलत होते. 7,000 8,000 अशी प्राईस बोलत होते, 6,000. इथे ते फ्रूटचं वगैरे छोटं बास्केट होतं टोपलीसारखं, आणि त्याला वरतून असं गोल्डन हे होतं जाळीसारखं. हे ज्वेलरी वगैरे इथे होती. इथे पण सिल्वर भांडी होती ही सगळी पूजेची. हे बघा. तर काय काय मी शॉपिंग केली तुळशीबागेत बघा मग. किती मस्त मस्त आले मुखवटे वगैरे, एवढं सुंदर सुंदर आले ना, एकदम भारी आले. ही छोटी बाळं किती सुंदर वाटतात, मस्तच वाटतात. ही तुळशी मेन माझ्या बहिणीने घेतली होती. 2 होत्या या तुळस. आणि एक असं सिंहासन होतं, स्टेनलेस स्टीलचं होतं, SS चं. तर ते एक मी हे केलं होतं. हे बघा, हे मका खायत चाललेले. शिजवलेली मका तिथे भेटत होते चाट करून, तर ते हे करत होते. इथे बघा, हे सगळं छोटं छोटं सामान होतं लहान मुलांचं. असं पण गौरी गणपतीला वगैरे ठेवू शकतो आपण, असं मांडून वगैरे त्यांच्या बाजूला. इथे पण गौरी वगैरे, हे पर्स. हा तुळशीबागेतला गणपती बाप्पा. आणि तुळशीबागेत असं पण खूप गर्दी असतेच.
त्याच्यामुळे इथे परत आम्ही आतमध्ये गेलो होतो. ती समोर माझी बहीण आहे. आम्ही इथे जरा कपडे घेतले होते तिच्या मुलीला वगैरे. पुन्हा इथे आईस्क्रीम आणि लस्सी वगैरे पिली होती. हे बघा. तर मुलांनी आईस्क्रीम घेतलेली आणि आम्ही लस्सी घेतलेली. सगळेच पकडत आहेत, हात दाखवत आहेत. हा गणपती बाप्पा तिथे कोण नव्हतं म्हणून परत इथे शूट केलं होतं. परत आम्ही पुढे जरा गेलो होतो एका शॉपमध्ये. कोणतं होतं काय माहिती नाही, पण जे आम्हाला पाहिजे होतं ते इथे भेटून गेलं. मस्त वाटलं. पण हा मुलगा वगैरे कसा करतो तिचा. आम्ही गेलो की शाळेतच जायचं नाव काढत नाही. नको म्हणतो मम्मी सुट्टी घेतो असं बोलतो तो. छान होतं इथे सगळं. मस्त वाटलं आम्हाला इथे. थोडं सामान घेतलं आम्ही. नंतर दाखवते मी काय काय घेतलं होतं आम्ही इथे. आणि हे बघा, म्हणजे गौरी गणपतीचं सगळं साहित्य येऊन गेलं होतं सगळं वेगळं आहे. म्हणजे हे मला घ्यायचं होतं. हे कोणतं कोणतं घेतलं आहे ते बघा. सर्व सामान इथे गौरी गणपतीचं आलेलं होतं. म्हणजे 15-20 दिवस झाला आम्ही नाही सॉरी 1 महिना झाला आम्ही गेलो होतो तुळशीबागेत. पण मला ते टाकायचंच झालं नव्हतं. घरात जरा गडबड होती त्याच्यामुळे. तरी पण हे सगळं गौरी गणपतीचं सामान आलं होतं आपल्या इकडे. दिवाळीसारखंच गौरी गणपतीचं आपल्या इकडे फेस्टिवल हे करतात, त्यामुळे काय जोरदार तयारी असते आपल्या इकडे. इथे रक्षाबंधनच्या राखी वगैरे येऊन गेल्यात. राखी पौर्णिमा झाली पण काल परवा. नंतर ना आम्ही हे शॉपिंग केली होती. तर दाखवतं, हे जीन्स घेतलेली मी माझ्या बहिणीने सेम घेतली होती. तिच्या मुलीला एक घेतलेली. हे बघा, हे घेतली होती. आणि नंतर हे रांगोळीचे हे घेतलेल्या. हे बघा, हे अशी पावलं आणि हे डिझाईन वगैरे घेतली होत्या. मस्तच होतं. हे मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं, पण इथे अहमदाबादला आमच्याकडे भेटत नाही आहे. आणि मेन म्हणजे आपल्याकडे रांगोळी वगैरे काढायचं डेली हे असतं आपल्याकडे. तसं अहमदाबादमध्ये नाही आहे. रांगोळी वगैरे कोण एवढं काढायला बघत नाही. हे तुळशीपाशी गाईचं वगैरे असं घेतलेलं होतं. आणि एक श्री स्वामी समर्थांची एक होतं हे पाटी. ह्या 2 जीन्स घेतलेल्या. तिला एक जीन्स घेतलेली माझ्या बहिणीच्या मुलीला. आणि हा टी शर्ट एक होता ग्रे आणि व्हाईट. हे बघा, मस्त होता हा टी शर्ट. आणि नंतरनं थोडी आमच्याकडे काट्यावाली वांगी वगैरे भेटत नाहीत ना अहमदाबादला. तर ही वांगी, पुन्हा शेवग्याची शेंगा, हे पावटे शेंगा, दारकूच्या शेंगा, हे माझ्या बहिणीने घेतलेलं होतं हार तुळशीबागेमध्ये. आणि हा तांब्या घेतलेला कळश गणपती बाप्पा पुढे हे करायला. ही तुळस एक घेतलेली तिने. हे बघा. हे तिने घेतले होते ते दाखवते. हे माझ्या बहिणीने घेतलेलं. ही भाज्या दुसऱ्या दिवशी आम्ही पिंपरीच्या मार्केटमध्ये गेलो होतो मी आणि माझी बहीण. तर तिथे तिने एक समय घेतली. तिची ऑलरेडी एक होती समय तिच्याकडे, तर तिने एक घेतली. तिने हे सर्व घेतलं होतं. उतरणचा सेट एक घेतला होता आणि हे समय घेतली होती. आणि मी 2 समय घेतल्या. ते मी घरी गेले अहमदाबादला दाखवते तुम्हाला. हे पिंपरीच्या मार्केटमध्ये नंतर आम्ही फिरलो होतो थोडं दोघीजणी. त्या दिवशीच नंतर आम्ही इकडे आलो होतो. हे बघा, ही 15 नंबरची एक आणि 13 नंबरची मी घेतली होती. आणि तिच्याकडे एक होती, तर तिने आहे 13 नंबरची घेतली होती. हे बघा, ती एक छोटी दिसते ती तिची आहे. तिची खूप जुनी एक होती. हे उतरण एक घेतलेलं, एक छोटी डिश घेतलेली. अशा घेतलेल्या मोठी छोटी साईज. हे केक मुलांना घेतलेलं खायला. आणि नंतर आम्ही दुपारचीच आमची गाडी होती, तर आम्ही परत आलो इकडे. तर हे माझं शॉपिंग होतं पुण्याचं. ही साडी मी घेतलेली, काहीतरी 3,500ची साडी होती. ब्लू कलरची होती साडी माझी. हे रांगोळीचे वगैरे हे घेतले होते साचे. हा सिंहासन घेतलेला स्टीलचा. ही तुळस होती. आणि हे बघा, मुळचंदमध्ये ही साडी घेतली होती. काही प्रमोशन वगैरे करत नाही आहे.
ही साडी आहे बघा, नथ हे जे आहे डिझाईनची आणि आरी वर्कवाला ब्लाऊज पीस आहे आणि हा ब्लू कलर घेतलेला. तिने एक घेतला आणि मी एक घेतला होता, पण ते तिथं शूट करायचंच राहून गेलं होतं. तिची पण अशी सेम आहे, तिने पण एक घेतली आणि मी पण एक घेतले होते. आता हा ब्लाऊज इथे अहमदाबादमध्ये तर ते बोलले आरी वर्कचं तर आम्हाला नाही येत शिवता. आता गावी गणपतीला गेलो की नाही की शिवणार आहे. तर ही कशी वाटली माझी शॉपिंग नक्की सांगा. ह्या 2 समय घेतले होत्या मी, एक 15 नंबर आणि एक 13 नंबर. आहे का मस्त. आणि नंतर हे पार्सल आलं होतं, खूप छान होते हे पार्सल. म्हणजे ट्रॅक पॅन्ट होती, मस्त वाटलं हे ट्रॅक पॅन्ट मला घालायला वगैरे. असे आणि लूज छान वाटतात. आणि हे मोल्ड घेतलेलं मी, तर ते कशासाठी घेतलं होतं ते मी नक्की सांगेन पुढे. हे एक होतं, हे असं हे छोटं परफ्यूमचं असं विक्स बॉटल कशी असते तसं होतं हे एकदम असं. हे एक छान होतं, हे बघा हे असं होतं आणि पॉकेट फ्रेंडली होतं, खूप छान होतं हे. आणि असं वास वगैरे पण खूप छान येत होता ह्याचा. नंतर इंस्टामार्टवरून हे मागवलेलं कँडीला खाऊ वगैरे, आणि मी